पाणी चोकअप झालंय. तर आमचे दोन्ही नगरसेवक, आरोग्य सभापती सुनील पण आहे, दुधात मॅडम पण आहे. आमची पूर्ण टीम आहे, आरोग्य डिपार्टमेंट आहे, पाणी पुरवठा टीम आहे. आम्ही तेच चौकशी करत आहे की ब्लॉकअप कसं झालं आणि काय मुळे झाला. आणि आताच आम्ही पाणीचं पूर्ण सक्शन करून घेणार आहे, कारण आम्हाला बघून खूप वाईट वाटलं की ते आपले ज्येष्ठ नागरिक घरी आले. तर आम्ही ह्याच्यावर लक्ष देऊया आणि लवकरात लवकर सोल्युशन काढूया. त्यावेळी इथे पाणी विभागाचं काम चालू होतं. त्यावेळी इथे काम झाल्यामुळे ती जी वर्षानुवर्ष इथून जी आमची पाईपलाईन होती पाण्याची जाणारी, ती कुठेतरी चोकअप झाली काम करताना. त्याच्यामुळे त्यांनी जी माती ओढून गेले तेव्हा आपल्याला समजलं नाही. आता जेव्हा पाणी इथे साचलं तेव्हा आमच्या लक्षात आलं की पाईपलाईन कुठेतरी चोकअप झालेली आहे. आता बांधकाम विभाग, आरोग्य विभाग आणि तुम्हाला पाणी पुरवठा विभाग हे तिन्ही विभागातील माणसं इथे आलेली आहेत. आजच्या दिवसात आम्ही ते लवकरात लवकर पाणी जाण्यासाठी मार्ग करून जास्तीत जास्त इथे कॉन्क्रीट वगैरे करून परत होतो तसं आम्ही लोकांना त्रास होणार नाही आणि रस्ता मेन तिच्यावर हा जो प्रकार घडलेला आहे त्याच्यामुळे वाहतुकी सुद्धा अडथळा होईल. लवकरात लवकर आम्ही ती सगळं काम करून पूर्णपणे इथली वाहतूक पण अडचण होणार नाही याची आम्ही दक्षता घेऊ.